संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक। शहापूरमध्ये जनआंदोलनाचा इशारा। सामान्य नागरिकांवर डिजिटल स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा आणि सक्तीच्या नोटिसा रद्द करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा समन्वयक तथा आपला माणूस संतोष शिंदे यांनी महावितरणाला खडसावले आहे। प्रशासनाने ही सक्ती थांबवली नाही तर संपूर्ण शहापूर तालुक्यात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। आपला माणूस संतोष शिंदे यांनी शहापूर महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांना दिनांक 15/6/2026 रोजी निवेदन दिले। या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की महावितरणाकडून शहापूर भागातील प्रत्येक नागरिकाला डिजिटल स्मार्ट वीज मीटर बसवण्याबाबत सक्तीच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत। मुरबाड, अंबरनाथ आणि बदलापूर सह राज्यातील अनेक भागांमध्ये या सक्तीला नागरिकांकडून कडाडून विरोध झाला। शहापूरमधील जनतेमध्येही या मीटरबाबत तीव्र असंतोष आणि भीतीचे वातावरण आहे। सर्वसामान्य नागरिक आधीच वाढत्या महागाईमुळे अडचणीत आहे, त्यात अशा सक्तीमुळे त्यांच्यावर आर्थिक मानसिक ताण पडत आहे। लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांचे रक्षण करणे हा आमचा अधिकार आहे। जर प्रशासनाने या जनभावनेची वेळीच नोंद घेतली नाही आणि ही सक्ती थांबवली नाही तर संपूर्ण शहापूर तालुक्यातील नागरिक, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडतील व याच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील असा विनंतीवजा इशारा जिल्हा समन्वयक आपला माणूस संतोष शिंदे यांनी शहापूर महावितरणाला दिला आहे। यावेळी मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांना देण्यात आले असून यावेळी संतोष शिंदे यांच्या समवेत माजी सरपंच गौतम गोडे, डॉक्टर सेलसेल योगेश भानुचारी, महिला तालुकाध्यक्षा कमलाताई भोईर, शांताराम फरडे, हरेश विशे, संतोष चौधरी, मधुकर वरकुटे, अनिल जाधव, पंकज पवार आदींसह कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता। संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश बोईस, शहापूर। महावितरणला निवेदन दिलंय मीटर बाबत, काय सांगाल आपण? मी 3-4 दिवसापासून मला व्हॉट्सअपला मेसेज येतात, फोन करताय का शहापूर तालुक्यामध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावायला घेतले, विचारत नाही, घरात जातात, कोणी नसला मीटर काढून घे, या सर्व त्या संदर्भात आम्ही त्या साहेबांना भेटायला आलो आणि त्यांना पत्र दिलेलं आहे का जर कधी फडणवीस साहेब मुख्यमंत्री विधानसभेमध्ये असे बोलतात का हा जो मीटर आहे स्मार्ट मीटर तो सामान्य नागरिकांसाठी जबरदस्ती नाही आहे, जबरदस्ती करणार नाही आणि कोणी मीटर करणार नाही, मग असं असताना जर मुख्यमंत्री साहेब जर असे बोलत आहेत का बाबा सामान्य नागरिकांवरती जबरदस्ती नाही, मग हा जो MSEBीवाले किंवा ती अडाणीची जी काही प्रायव्हेट लोक आहेत ती जबरदस्ती लोकांच्या घरी जाऊन त्यांना स्मार्ट मीटर लावण्यासाठी जबरदस्ती करतात, हे का करतात? त्यासाठी आम्ही पत्र दिलं आहे। जर असा जर प्रकार घडत राहिला तर या शहापूर तालुक्यात असंतोष निर्माण होईल आणि ज्यावेळी मोर्चा निघल तो MSEBीवर निघल आणि त्यावेळी जो होणारा परिणाम आहे त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर असेल आणि MSEBीवर असेल, असं एक आम्ही पत्र दिलं। आणि जर तुम्हाला वाटते का स्मार्ट मीटर चांगली आहेत, काय तुम्ही जर लोकांना सांगतायत आम्हाला आल्यानंतर, तर तुम्ही जनजागृती करा तालुक्यात महाराष्ट्रात, तुम्ही तशी लोकं लावा का बाबा खरंच स्मार्ट मीटर कसा योग्य आहे ना पहिल्याचा मीटर अयोग्य आहे। कारण पहिले जे मीटर चांगल्या पद्धतीने चालत आहे, जिथं 2-2 हजार रुपये मीटरला बिल आला असेल, यांनी जेव्हा स्मार्ट मीटर लावले तर तिथं 3,000-4,000 मीटरला येतो, असं बऱ्याच जणांचं उदाहरण आहे। आज पण एक आदिवासी बांधवांनी आत्ता सरांना दाखवला का त्याच्या घरी काल जाऊन कोणी घरात नसताना तिथला मीटर काढून घेतला त्याचा आणि अदानीचा मीटर लावला। तर अशी जर जबरदस्ती करणार असतील तर त्या विरोधात आम्ही राष्ट्रवादी तालुक्याच्या वतीने किंवा जिल्ह्याच्या वतीने यांच्या विरोधात आंदोलन करून आणि ज्यावेळी जे काही होईल त्याची संपूर्ण जबाबदारी MSEBीवर असेल आणि राज्य सरकारवर असेल। सर, हे निवेदन त्यांनी जे दिलेलं आहे हे मी वरिष्ठांना पाठवून देतो। त्यांचा तो असंतोषपणा आहे किंवा हे मीटर लावून सामान्य माणसाला लावण्यात येऊ नये, तर जे नियमामध्ये आहे ते आता मी सांगतो, साहेबांना वरून कळवतो आणि त्याप्रमाणे काय असेल ती कारवाई आपण ते करू। याबाबत आपण जनजागृतीबाबत काय करणार आहोत त्याच्याबद्दल मी आता तुमच्या वाड्या पिढ्या आहेत किंवा आजूबाजूला तुमचे काय ग्रामसभा वगैरे आहेत
तर तिथे जाऊन ही जनजागृती केली जाईल, तिथे त्यांना सांगितलं जाईल, त्यांना दाखवलं जाईल किंवा बाबा ह्याच्यात स्मार्ट मीटर आणि ह्या मीटरमध्ये काय डिफरन्स आहे आणि काय फायदा आहे, काय तोटा आणि काय फायदा आहे. तर त्याच्यावरून त्यांना त्यांचा कन्सर्न घेऊनच ते आपण पुढे काम केलं जाईल त्याच्यावर.